दुसऱ्या मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फुल लेनचा पायावर टाकलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँडला खाली आणत असताना बॉल स्क्वेअर लेग मध्ये वळवला. स्वप्नील सिद्धनकर, श्रावणी 11 या टीमसाठी पहिलं षटक. समोर आहे आता अरबाज, या टीमचा आयकॉन. निलेश आणि अरबाज हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्वप्नीलचा हा बॉल हवेत खेळाय आणि शॉर्ट स्टॉप रिजन मध्ये तो बॉल थांबवण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या मागे ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करता तिथे थोडीशी काळजी घ्या. आज क्रिकेटचा जोश आहे, पण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. एक धाव प्राप्त झाली. पहिला सामना स्वामी समर्थ 11 या संघाने जिंकला. आज तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असताना पहिला सामना आपल्या नावावर केला आणि आता या सामन्यामध्ये काय उलटफेर होईल का? दोन्ही संघ तगडे आहेत. हुक केलाय बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार, षटकार. स्क्वेअर लेगला शर्तीचे प्रयत्न केले, ते प्रयत्न थोडेसे कमी पडले. षटकार आलाय स्वप्नीलच्या विरोधामध्ये. फुल कव्हर आहे, 7 धावा. यावीला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मागे जातोय. बॉल खाली चांगलं चेजमेंट दाखवायचं होतं, पण तो हातातून निसटला आणि ते मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने अगेन्स्ट बॉल चावून छावीला तुम्ही विरुद्ध दिशेला साथ असता, त्यावेळेला झेल घेणं तेवढंच सोपं नसतं, परंतु प्रयत्न चांगला केला. फलकावर आहे सध्या 8 धावा. आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर आहेत 9 धावा. अरबाजने खातं उघडलंय. 10 धावा फलकावर आहेत. फलकावर आहेत 9. स्लॉट मध्ये बॉल डाऊन दी ग्राउंड. आपला फटका. 440 होल्डचा झटका. बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकले आणि त्यानंतर 15 धाबांनी सुरुवात केली. सुरुवात दमदार भंडारी टायगर्स या टीमची. विवेकदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान क्रिकेट क्लब संकुल आयोजित संकुल प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा हा 16 पहिला दिवस. एकूण 8 संघ. आज पहिल्या दिवसामध्ये 4 संघ मैदानात उतरतील. त्या 4 संघांमधून 2 संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरतील उपांत्य फेरीसाठी. पण आज कोणती 2 संघ पात्र ठरणार यासाठी 6 सामने रंगतील आपल्या समोर आणि सध्या दुसरा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन आलोय. पंधरा धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली. अरबाजने 3 बॉलमध्ये 7 काढल्या. निलेश तो देखील 3 बॉलमध्ये 7 वर घेतोय. आता दुसऱ्या षटकासाठी कुणाल हळदणकरचा पहिलाच बॉल हवेत खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच, व्हॉट कॅच, अप्रतिम, अद्भुत. ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वर बॅकअप होता. हातातून बॉल निसटला पण तो तिथे थांबला होता.
आणि त्यामुळे आता निलेशला परतावं लागलं. 4 बॉलमध्ये 7 धावा निलेशने काढल्या. फलकावर राखीत 15. एक गडी बाद 15. अरबाजच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानामध्ये साई साई पेडणेकर जो नवीन फलंदाज म्हणून दाखल झालाय. जबाबदारी वाढली आहे. पहिला धक्का लवकर लागला. निलेशने प्रयत्न चांगला केला होता. यादीच्या षटकामध्ये एक षटकार त्यांनी ठोकला आणि अजून धाबा वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी तो शर्तीचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. रिले पद्धतीने तो झेल टिपला गेला आणि पहिला धक्का 15 या धावसंख्येवर कुणाल पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देतोय आपल्या टीमसाठी. कुणाल हळदणकर श्रावणी 11 साठी पहिली सफलता इथे प्राप्त झाली. भंडारी टायगर्सचा पहिला फलंदाज डगआउट मध्ये परतला. पण आता साई पेडणेकर जो आहे स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला अरबाज होडेकर आयकॉन. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांनी कळवली. एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. फलकावर आहे सध्या 16 धावा. साईसाठी पुढचा चेंडू हलक्या दाने जेंटल पुश ढकललाय बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मी एक धाव सिंगलच्या मदतीने फलकावर आहे 17 फॉर 1. अरबाज स्ट्राईक एंडला 3 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. त्यामध्ये एक षटकार त्यांनी ठोकलाय. अरबाज होडेकर ॲज अ आयकॉन या टीम मध्ये. कुणालच्या विरोधात दुसऱ्या षटकात हा बॉल सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल सीमा पार केलाय. डीप मिड विकेट षटकार. फलकावर धाबा झपाट्याने वाढतायत. त्याचं कारण धावा येत आहेत. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये वळवलाय. बॉलने वळण घेतलं. बॉल गेला डीप मिड विकेट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकाच ऍक्शन मध्ये तो बॉल थांबवला. लगेचच फेकी केली. फलकावर आहे 24 धाबा. एक गडी बाद 24. कुणाल पुढचा चेंडू घेऊन तयार. ओडी विकेट. फुल लेनचा बॉल. वाईड यॉर्कर. चौथ्या 5व्या स्टंपवरून चेंडू वळवलाय. डॉट बॉल सोबतच चांगलं कमबॅक. 5 चेंडू टाकत असताना 9 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतर डॉट बॉल आला. हे महत्वाचं कारण त्याने कमबॅक केला. आता शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये. अजून एक वेळेला स्लॉग हिट क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी. साई पेडणेकर बॅक टू द आउट. रिप्ले. फुलेलींचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉमिसिंग तेवढंच म्हणता येणार नाही. लांबी थोडी कमी गाठली सरळ फिल्डरच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद झालाय. 24 धाबात फलकावर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. भंडारी टायगर्स 12ची सरासरी. ही सरासरी चांगली म्हणता येईल परंतु सातत्य ठेवावं लागेल. सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. तो पहिला विजय आणि पहिला विजय मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास मिळतो. रत्नागिरी तालुका मर्यादित संघ बांधणी केली गेली परंतु रत्नागिरी जिल्हा मर्यादित 2 आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि त्यामुळे थोडासा जबाबदारीचा खेळ अपेक्षित आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. पहिलाच बॉल चांगला फिरवला. अमोल चांगला फिरवत असताना विक्रांतसाठी पहिलाच बॉल चांगला फिरवलाय. पुढ्यातून वळवला. चांगले लेग कटर पण त्यानंतरचा बॉल अरबाजसाठी होता आणि हा बॉल त्याने पाठवून दिलाय सरळ सीमा पार. पहिल्या बॉलवर बीट झाला. दुसऱ्या बॉलवर हिट झाला. षटकार. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईट झाला.
लेग कटर सातत्याने टाकली जातात. डावखुरी आताच्या गोलंदाजांची खासियत असते, एक नैसर्गिक शैली प्राप्त झाली आहे. त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चांगले चेंडू वळवले जातात. यावेळी आर्मर होता, फटका हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. मोठं जीवनदान अरबाज हुडेकरला, जो आयकॉन आहे त्याचा झेल सोडणं थोडस अंगलट येऊ शकेल. अक्षयच्या हातातून तो चेंडू निसटलाय. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in वर चेंडूला जवळ येऊ दिला आणि त्यानंतर हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. मिळाली एक धाव, फुल कव्हर आहेत 31. चांगला कटर विक्रांतसाठी. विक्रांतचं खातं उघडलेलं नाही. पहिलाच बॉल फेस करत असताना विक्रांतला बीट केलाय. चांगलं कमबॅक, 31 धावा, फुल कव्हर, 2.4 षटकांचा केस संपलाय. त्यानंतर समोर मारलाय क्षेत्ररक्षक, चेंडूवर पोचला तोपर्यंत एकेरी धाव विक्रांतसाठी. खातं विक्रांतचं उघडलंय. एका धाबेच्या मदतीने फलकावर धाबा आहेत. 32 धाबा, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. सुरुवात चांगली राहिली अरबाजाने निलेशने, त्यानंतर निलेश बाद झाला. साई मैदानामध्ये आलाच, फार छाप पाडू शकलेला नव्हता, तो बाद झालाय. विक्रांत साथ देतोय अरबाजला. 8 बॉलमध्ये 21 वर खेळतोय अरबाज. मिस टाइम, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आयकॉन बाद. अरबाज हुडेकर बॅक टू डगआउट. तिसरा धक्का, फलकावर आहेत 32 धाबा, 3 गडी बाद भंडारी टायगर्स. तीन षटकानंतर 32 धाबा. मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील, मेऱ्या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. एक चांगला ऑलराऊंडर, एक चांगला आयोजक. नुकतीच एक मोठी स्पर्धा अजित पाटील आणि टीम यांच्या वतीने संपन्न झाली. एक नाईट स्पर्धा. चांगला टर्न केलाय बॉलला नरेश गुबळकर. सामने 11 या संघासाठी एक चांगलं नेतृत्व. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जयगड परिसरातून हा खेळाडू चर्चेत राहतो. चांगले लेग स्पिन सातत्याने टाकले जातात. क्षेत्ररक्षक आहे, खराब फिल्डिंग, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. थोडीशी गंमत झाली परंतु त्याची किंमत मोजावी लागली. चांगला लेग कटर, चांगला लेग स्पिन. अगेन द टर्न खेळत असताना चांगला धाबा वसूल केल्या. 36 धाबा फलकावर. अजून एक वेळेला मागच्या चेंडूवर झाली चूक. आता फटका खेळलाय अचूक, षटकार. नरीच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. 3 बॉलमध्ये 10 धावा वसूल केल्या. मागच्या बॉलवर क्षेत्ररक्षकाने केलेली चूक ती पथ्यावर पडली, तिथून चौकार मिळाला आणि आता या बॉलवर चांगले टायमिंग जुळवत असताना षटकार ठोकलाय. फुलकावर आहेत 42 धावा, 3 गडी बाद 42. नरेश, त्यानंतरचा चेंडू आतमध्ये वळण घेणारा, झपकन आतमध्ये वळला. या चेंडूला विक्रांतने हलक्या हाताने खेळून काढले. एकेरी धाव प्राप्त केली. चांगले क्रिकेट. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत आता 43. 3 गडी बाद, 2 चेंडूंचा की अद्याप शिल्लक आहे. धन्यवाद आदरणीय सौ संजना माने मॅडम आणि उदयजी माने साहेब आज आवर्जून उपस्थित राहिले. आपलं खूप खूप धन्यवाद. परत येणार आहेत.
क्रिकेटसाठी त्यांचं योगदान खूप चांगलं आहे. आज या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आजच्या दिवसभरात ते आपल्यासोबत असतील. आपलं स्वागत आहे या आपल्या स्पर्धेमध्ये. संकुल प्रीमियर लीग 2026चा हा 16. थोडीशी फ्लाईट दिली. अजय पाटीलने पिकअप शॉट केलाय आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. अजित पाटीलने मार केला. सबसे कातिल अजित पाटील. 6 बॉलमध्ये 12 वर खेळतो विक्रांत. अजित पाटील 2 बॉलमध्ये 8 वर. 400चा स्ट्राईक रेट. 4 ओव्हर नंतर 50 अब. 51 धावा फलकावर आहे. शेवटच्या षटकासाठी स्वप्नील शिरदनकर. पहिलाच बॉल वाईट बॉल टाकलाय. 52 नंबर पोहोचलाय धाव फलक. 3 गडी बाद 52 धावा. पहिल्या डावाचा खेळ. सामना क्रमांक 2 मध्ये स्वप्नील. फुलेलेंचा बॉल क्रॉस बॅटने जोरदार प्रहार करायचा होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दाखल झाला. त्याने बॉल थांबवलाय. तिथे मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहे. 53 धावा. 3 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातले. चांगला आर्मर. टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला हा चेंडू. चांगली लाईन. चांगली लेन. चांगल्या लाईनवर टप्पा टाकला स्वप्नीलने. फलकावर आहे 53 धावा. 4 चेंडू. पहिल्या डावातले शिल्लक. या वेळेला अपील केलाय. लाऊड अपील. पंचांनी नकार दिला. अजित पाटील लवकर कमिट झाला. हे संपाय सिग्नल लेग बाय एक्स्ट्राच्या रूपाने धाव खात्यामध्ये जमा झाली. फलकावर आहे 54 धावा. 3 गडी बाद. भंडारी टायगर्स विरुद्ध श्रावणी 11 या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. आजच्या पहिल्या दिवसामधला दुसरा सामना संकुल प्रीमियर लीग 2026. तिसरं पर्व त्यातच सर्व. आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व. असं हे दर्जेदार पर्व. पुन्हा एक वेळेला व्हाईट बॉलची घोषणा पंच कळवतायत. लाईनमध्ये बदल केला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट येतोय. सातत्याने एक्स्ट्रा धावा. आतापर्यंत या षटकात अतिरिक्त धावा स्वप्नीलने भरपूर खर्च केला. त्यानंतरचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल चालय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अजितला मिळते एक धाव. थ्रो थोडासा खराब आहे परंतु बॅकअप आहे. त्यामुळे एकच धाव खात्यामध्ये जमा होते. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 56 धावा. 3 गडी बाद. भंडारी टायगर्स एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतायत. विक्रांत आता स्ट्राईक एंडला 7 बॉलमध्ये 13 वर खेळतोय. 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला शिल्लक आहे. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलकावर धावा 56 धावा. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू आता शिल्लक. शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर टाकला. और पिच होता त्यावर मिळाली एक धाव. पहिल्या डावाचा खेळ संपला. 57 धावा. 3 गडी बाद. भंडारी टायगर्स. आणि आता हा सामना जिंकण्यासाठी श्रावणी 11 या संघाला बनवायच्या 30 चेंडूमध्ये 58 धावा. धन्यवाद.
धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. संकुल प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा सोहळा. पहिल्या दिवसामध्ये सामना रंगलाय. श्रावणी 11 विरुद्ध भंडारी टायगर्स. 58 धावांचं लक्ष श्रावणी 11च्या समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज दुसऱ्या डावामध्ये खेळपट्टीवर दाखल झाले. जीत आणि कुणाल. समोर अजित पाटील. पहिला चेंडू अजित पाटीलचा राऊंड विकेटने. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली. जीत आहे स्ट्राईक एंडला. जीत पागडे खंडाळा परिसरातील खेळाडू. दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला अजित पाटीलने. एक लाईन एक टप्पा ही त्याची खासियत आहे. एका बाजूला जीत दुसऱ्या बाजूला अजित. फलकावर एक धाव. त्यानंतरचा चेंडू पुन्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकलाय. मागे ठेवला टप्पा. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत. 2 धावा. 58चा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी श्रावणी 11 या टीमला. फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. चांगली फिल्डिंग अजित पाटील कडून. एक वाईट बॉल. एक चांगला चेंडू. पुन्हा एक वाईट बॉल. पुन्हा चांगला चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू टाकले त्यामध्ये 2 चेंडू एक्स्ट्रा होते. परंतु त्यानंतर समोर डाऊन दी ग्राउंड एक टप्पा घेत असताना बॉल सीमा पार चाललाय. खणखणी चौकार. 4 धावा. फलकावर आहे 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सध्या चालू आहे. क्रॅकिंग कबर ड्राइव्ह. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा. अगदी अचूक पूर्ण झाल्या. थ्रो करायला थोडासा लेट झाला पण तो थेट 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. 2च्या मदतीने फलकावर धावा आहेत 8. अजून 50 धावांची गरज. अजित पाटील पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा लॉफ केलाय. फिल्डरच्या हातामध्ये मिड ऑफला चांगला झेल. जीत पाटील. अजितने बाद केलाय. पहिला धक्का. फलंदाज बाद. नरेश कुवळकर या टीमचा एक प्रमुख खेळाडू. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना त्याची चर्चा भरपूर आपण केली. चापेरी परिसराला बिलॉंग करतो हा खेळाडू. सातत्याने एक चांगला अष्टपैलूच्या यादीमध्ये चर्चेत असणारा खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजीमध्ये नेहमीच बहारदार कामगिरी या खेळाडूकडून बघायला मिळते. असा नरेश कोबळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याचं कारण होतं जीत बाद झाल्या. अजितच्या खात्यामध्ये विकेट. शेवटचं चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 8 आल्यात. अजूनही बनवायचे 25 चेंडूमध्ये 50 धावा. राऊंड विकेट. शेवटचा बॉल अजित पाटीलचा. फुल लेनचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉन वाईटिश मिडॉनला बॉल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉलला थांबवते. डॉट बॉलने सुरुवात आणि त्यानंतर जर बघितले तर आपण डॉट बॉलने शेवट झाला या षटकाचा. फलकावर आहेत 8 धावा. एक गडी बाद. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे 50 धावा. टाइमर सेट केलेला आहे त्यामुळे वेळेचं बंधन पाहावं लागेल. सातत्याने टीम मीटिंग घेऊ नका. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी आहे.
त्या 25 मिनिटांत अर्थातच 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांपेक्षा जास्त अवधी जर तुम्ही घेतला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल, याची दखल घ्या. चोवीस चेंडू 50 धावा, 12.50, 12.5ची सरासरी गरजेची असतील. साई पेडणेकर तिसऱ्या षटकासाठी आलाय. समोर स्ट्राईक इनला कुणाल आयकॉन आणि बरोबरच आयकॉन आहे नरेश. पहिलाच बॉल आडव्या बॅटनी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट साई पेडणेकरच्या खात्यामध्ये. कुणाल हळदणकर बाद. आयकॉन बाद झाला. त्याचं कारण होतं चांगल्या टप्प्यावर टाकलेला साईचा चेंडू. कनेक्शन खराब होतं असं म्हणता येणार नाही, पण क्षेत्ररक्षकाचं जजमेंट एवढंच चांगलं होतं. दुसरा धक्का 8 या धावसंख्येवर साई पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. फलकावर धाबा आहेत 8, 2 गडी बाद. 58चा पाठलाग करायचा आहे. 50 धाबा अजूनही गरजेच्या, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील आता 23 चेंडूमध्ये 50 धाबा. श्रावणी लेबन, दंदुशेठ केदारी यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला भंडारी टायगर्स हा संघ साई प्रसाद भोसले यांनी पुरस्कृत केला. अजून एक वेळेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच स्टॉप. सोप्पा झेल. आतातून बॉल निसटला. संघनायक होता दीप सुरुबे, त्याने थोडीशी चूक केली, पण तो चुकीला माफी नाही. हे क्रिकेटचं परिसूत्र. आता हा झेल थोडस अंगलेट येऊ शकतो. क्षेत्ररक्षण तुम्हाला चुकीचं करून चालणार नाही. इथे तुमची एक चूक आणि खेळ खेळलास, त्यामुळे चांगलं खेळायचं असेल तर झेल घ्यावे लागतील. 9 धावा 2 गडी बाद. नरेश स्ट्राईक एंडला मोठं जीवनदान सुयोगला प्राप्त झालंय. साईने दुसरी संधी निर्माण केली होती. विकेटने पुढचा चेंडू नरेशसाठी असेल. नरेश आतापर्यंत एक चेंडू खेळाय, खातं उघडलेलं नाहीये. नरेश कडून भरपूर अपेक्षा असतात. ज्या ज्या वेळेला तो मैदानामध्ये दाखल होतो भरपूर अपेक्षांचं ओझं तो घेऊन येतो, पण चांगली आशाभूत नजरेनं पाहिलं. पंच कळवतायत नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिच केलाय. साई पेडणेकर कडून चूक आणि आता फ्री हिटची घोषणा पंच करतायत. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावीचा कोणताच प्रयत्न दिसत नाहीये. चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार झाली. दुसऱ्या षटकाची सुरुवात फलंदाजाला बाद करत असताना विकेटने झाली. त्यानंतर एकेरी धावा आल्या. एक नो बॉल टाकला गेला, पण नो बॉलवर देखील मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. साई पेडणेकर समोर सुयोग. एक मोठं जीवनदान प्राप्त झालं होतं. तो फलंदाज यावेळेला फटका फसलाय. स्वतः साई पेडणेकर चेंडूच्या खाली. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय तिसरा. मोठी विकेट. दीपने जेल सोडला होता, पण यावेळेला ते कमबॅक बघायला मिळालं.
साईने स्वतः झेल घेतला कॉट अँड बोल्टच्या रूपाने. फलंदाज बाद झालाय. फलकावर धावा आहेत 11. 3 गडी बाद 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 10 चेंडू त्यानंतर 11 धावा आल्या. म्हणजेच काय भंडारी टायगर्स या संघाची गोलंदाजी प्रभावी बघायला मिळते. आज तब्बल 4 संघ इन ॲक्शन आहेत. त्यातून 2 संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. टेबल टॉप करणारे 2 खेळाडू. समोर स्मॅश केले बॉलला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या पार्थ आणि नरेश. हे 2 फलंदाज आता या डाबाला आकार देतील. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. फलकावर 1.5 षटकानंतर आहे 13. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. चला टाइमर सेट केलेला आहे. ही सूचना आम्ही सातत्याने देतोय. यावेळेला लवकर कमिट झाला पार्थ. डॉट बॉल बरोबरच षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा 3 गडी बाद. या ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा 3 गडी बाद. विक्रांत तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाजीसाठी दाखल झालाय. नरेश घेतोय 3 बॉलमध्ये 1 वर पार्थ. 2 बॉलमध्ये 2 वर. नरेश थोडासा वेळ घेतोय पण तो आता वेळ घेऊन चालणार नाही. रिकबार रेडीत 15 वर येऊन पोहोचलाय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय विक्रांतने. आणि पहिल्याच बॉलवर नरेश गोवळकर सारख्या एका मातब्बर फलंदाजाला बीट केलं गेलं. तेरा धावा 3 गडी बाद. दोन पूर्णांक 1 षटकानंतर 13 धावा फलकावर आहे. 3 गडी बाद. विक्रांत पहिला चेंडू डॉट बॉल. राऊंड विकेट. त्यानंतरचा चेंडू लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे कॅच ड्रॉप. साईच्या हातातून बॉल निसटला. सोपा झेल निलेश माफ करा नरेश कोवळकरचा झेल यावीला सुटलाय. ही चूक नव्हती. ही मोठी चूक घोड चूक होती. आणि आता या चुकीचं प्रायश्चित्त भोगावं लागणार का मैदानाच्या आतमध्ये. नरेशला मिळालेल्या जीवनदानाचा तो पूर्णपणे लाभ उठवतो. आता स्ट्राईक एंडला आहे पार्थ. 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. या षटकातला पुढचा चेंडू विक्रांत पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न. बॅट टू ला कनेक्शन. घोषांकी क्षेत्राच्या दरम्यान गेला चेंडू. तिथे मिळते फक्त 1च धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळालेलं नाही. पंधरा धावा फलकावर 3 गडी बाद. सनकोल प्रीमियर लीग प्रथम पारितोषिक आहे 31,999. द्वितीय क्रमांकासाठी 21,999. तृतीय क्रमांकासाठी 5,555. आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बरोबरच मालिकावीर अशी एक ना अनेक पारितोषिकांची खैरात असणारी स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटला चालना देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. लीग फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचा 3ऱ्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय.
सबमरीन डिलिव्हरी स्टंपच्या अगदी जवळून निघून जातोय. डॉट बॉल सोबतच चांगली गोलंदाजी होती. तिसऱ्या षटकाचा खेळ शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विक्रांतच्या विरोधामध्ये. शेवटचा चेंडू डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 धावा 3 गडी बाद. श्रावणी 11. बारा चेंडूमध्ये 43 धावा. समीकरण थोडंसं अवघड झालंय श्रावणी 11 टीमसाठी आणि त्याचं कारण आहे भंडारी टायगर्सचे गोलंदाज. आतापर्यंत 3 हादरे मिळाले. गोलंदाजीसाठी आता आयकॉन अरबा झोडेकर. बारा चेंडूमध्ये 43 धावांची अजूनही गरज. 58 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. दिव्य असं आयोजन सकाळ सत्रामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. नरेशसाठी हा बॉल टप्पापर्यंत आतमध्ये आला. स्क्वेअर लेगला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः विकेट किपर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि याबिला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट बहाल केली. पार्थला परतावं लागेल. धक्का बसतोय ती चौथा. 16 धाबा 4 गडी बाद. त्या षटकामध्ये आरपासला पहिल्याच बॉलवर विकेट अमोल आलाय. अमोलला अनमोल कामगिरी करावी लागेल. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा तुम्ही बनवल्या. अजून एक वेळेला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकापासून थोडासा पुढे पडला. टॉस चांगला प्राप्त झाला होता. डोक्यावरून जाईल असं वाटत असताना बॅकअप लगेच दिला गेला आणि यावेळेला एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा. 17 धावा. 58चा पाठलाग. अजून 41 धावांची आहे गरज. त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 10. यावेळेला फटका चांगला आहे. मात्र रिले पद्धतीने झील घेतला. एक जीवनदान मिळालं होतं नरेशला. अखेर तो इथे बाद झालाय. धक्का बसलाय टीमला. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या जोडीला दाखल झालाय. 17-5 निम्मा संघ सध्या डॉगआउट मध्ये अडचणीमध्ये सापडलाय. श्रावणी 11चा संघ 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भरपूर संघर्ष वाट्याला आहे. या चेडूवर LBWचं स्ट्रॉंग अपील पंचांनी नकार दिला. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा. 18 धावा 5 गडी बाद. चाळीस धावांची अजूनही गरज. पुन्हा एक वेळेला हवेत खेळ आहे. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता इथे फलंदाज धावबाद होणार आहे. एकोणीस धावा आहेत फलकावर. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजून 39 धावांची गरज. पुढे विकेट जात आहेत श्रावणी 11 या संघाची. कोसळलेली बाजू म्हणजे विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित चौगुले. पहिला चेंडू कव्हर्सला खेळ आहे. चार षटकांचा केस संपला. 19 धावा फलकावर 6 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. श्रावणी 11 हा संघ थोडासा बॅकफूटवर गेला. नरेश शर्तीचे प्रयत्न करते. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेचून आणलाय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. त्याने चेंडू थांबवला तेवढा चांगला थ्रो. तत्परता समय सूचकता पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहे 20. त्यानंतरचा बॉल ड्राईव्ह केला होता. स्वतः गोलंदाजाने थांबवण्याचा प्रयत्न केला. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा. आता गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत 21. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 58 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट केलेलं होतं श्रावणी 11च्या समोर. भंडारी टायगर्स या संघाने हुक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्पेलिंगला. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मेल फक्त एकच धाव. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय भंडारी टायगर्सने. औपचारिकता पूर्ण केली जाईल. यानंतरचा सामना भंडारी टायगर्स विरुद्ध जिजा मोटर्स. जिजा मोटर्स आपल्या कॅप्टन टॉससाठी पाठवून द्या आणि आपल्या टीममध्ये जर काही बदल असेल तर तो अपडेट करा. एकेरी धावेचं रूपांतर. एकच धाव इथे प्राप्त झाली. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. विजयाची औपचारिकता पूर्ण होईल. श्रावणी 11च्या विरोधामध्ये भंडारी टायगर्स. साई पेडणेकर शेवटचा चेंडू या सामन्याचा. ड्राईव्ह केले बॉलला. धाव घेतली 1 आणि आता सामना संपला. या सामन्यामध्ये भंडारी टायगर्सने विजय प्राप्त केलाय. अभिनंदन भंडारी टायगर्स. या सामन्याचा सामनावीर अरबाज छोडेकर आयकॉन. अभिनंदन अरबाज. लगेचच प्रेझेंटेशन मध्ये या. धन्यवाद.